तुझ्या साथीने. भाग 15. पाऊस थांबला होता. वादळ पण थांबले होते. सकाळचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. खिडकीतून डोकावणारा सकाळचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर आदळला तेव्हा इधा थोडी हलली. डोळे मिटून तिने इकडे तिकडे डोकं चोळलं आणि परत झोपी गेली. तोही हलला होता पण इधाच्या या कृतीने त्याला झोपेतून उठवलं होतं. झोपेत आरुषने पापण्या उघडल्या आणि परिस्थितीचा आढावा घ्यायचा घेतला. इधाला इतकं जवळ दिसल्यावर त्याची तंद्री भंग पावली. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून अजूनही त्याचा शर्ट धरून झोपली होती. आरुषच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने पळत होते. कारण रात्रीच्या वेळी त्यांच्यात थोडं अंतर होतं पण यावेळी आरुषचं अर्ध अस्तित्व तिच्या खाली होतं. आरुषच्या ओठांवर एक मोहक हसू उमटलं जे पुढच्याच क्षणी गायब झालं कारण ती पुन्हा एकदा हलली. आरुषचं हसू क्षणार्धात ओसरलं आणि त्याच्या घशातील भीतीचा ढेकूळ नाहीसा झाला. अशा परिस्थितीत ती जर उठली तर तू तर गेला आरुष. तिच्याकडे बघून आरुष कोणताही आवाज न करता बडबडला. पण इधा परत झोपी गेली. चल बेटा आरुष ही चष्मिश साप बनून तुला डसण्याआधी निघ इथून. तिला पुन्हा झोप लागल्याचं पाहून आरुष स्वतःशीच म्हणाला आणि त्याने हळूच तिच्या हातातून शर्ट काढायला सुरुवात केली जो तिने घट्ट पकडला होता. ती उठण्याच्या भीतीने आरुष जास्त प्रयत्न करत नव्हता. त्यामुळे शर्ट तिच्या मजबूत पकडीतून सुटू शकला नाही. सोड माझी आई. लग्नानंतर मी हा शर्ट आणि शर्टच्या मालकाला तुझ्याकडे पूर्णपणे सोपवून देईन. तुर्तास सोडात. आरुष बडबडत होता. आणि यावेळी हाताने शर्ट सोडला नाही पण इधा नक्कीच जागा झाली होती. आरुष आपल्या जागेवर ठाम उभा राहिला आणि त्याने लगेच शर्ट काढणं थांबवलं तर इधाने त्याला इतक्या जवळ पाहिल्यानंतर अतिशय असंवेदनशीलपणे शर्ट सोडून धक्का देऊन उठली. आता तर मी गेलोच. आरुषने डोळे मिटले होते जणू त्याने स्वतःला येणाऱ्या फुलांच्या वर्षावासाठी तयार केलं होतं जे पुढच्याच क्षणी सुरू झालं. हा काय उद्धटपणा आहे आरुष. तू तो इथे काय करतोयस? ब्लँकेट घेऊन मागे सरकत इधा रागाने म्हणाली. त्याला तिच्या बेडवर एवढं जवळ पाहून तिच्या डोळ्यात उकळलं. यार मी गैरवर्तन तर काही केलं नाही आहे खरंच. तर मी फक्त. उठताना आरुषने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण इधाने त्याला अडवलं. हा निव्वळ असभ्यपणा आहे. तू तो इथे माझ्यासोबत माझ्या बेडवर. राग आणि संतापामुळे इधाचा श्वास सुटला होता. चेहरा लाल झाला होता कळत नव्हतं की ते लाजेने होतं की रागाने. पण आरुषने तिचा लाल झालेला चेहरा मोठ्या आवडीने पाहिला होता आणि त्याच क्षणी त्याचा खोडकरपणा फडफडला. गैरवर्तन तर नाही होतं हे. आणि असंही तू माझी बायको आहेस. मी तुझ्यासोबत झोपू शकतो. तुझ्या बेडवर. इनफॅक्ट मी अजूनही खूप काही करू शकतो. तिच्याकडे झुकत आरुष खोडकरपणे बोलला. तिला स्पष्टीकरण देण्याचा हेतू होता पण तिचा लाल चेहरा पाहून त्याला आश्चर्य वाटलं की त्याने खोडसाळपणा का केला. तर इधा त्याच्या डोळ्यातली खदखद न वाचता त्याच्या बोलण्याचा राग करत होती. शट अप. जस्ट शट अप. मी काहीच नाही आहे तुझी. समजलं तुला? ना बायको, ना मैत्रीण, ना गर्लफ्रेंड. कोणीच नाही आहे मी तुझी. समजलं तुला? इधा त्याच्या छातीवर तिच्या हातांनी मारत रागाने म्हणाली. तर यावेळी आरुषच्या चेहऱ्यावर तिखटपणा होता. एक खोडकरपणा गायब झाला होता आणि त्याची जागा लगेच रागाने घेतली. त्याने लगेच तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला स्वतःकडे ओढलं. आणि रागाने वेळ लागलेली ती या अचानक झालेल्या हल्ल्याने त्याच्या जवळ आल्याने पूर्णतः अर्धांगवायू झाली. आश्चर्यासोबतच तिच्या तपकिरी डोळ्यात भीतीही होती. जे नक्कीच आरुषच्या जवळ येण्याने होती कारण तो तिच्या खूप जवळ होता. काय म्हणालीस पुन्हा बोल. आरुषने तिच्या हातावरची पकड केली आणि तिच्या डोळ्यात बघत आक्रमकपणे विचारलं. तर इधा त्याच्या स्टाईलने थक्कच राहिली. तिच्या डोळ्यात अचानक ओलावा आला. आरुषची ही शैली तिने आजवर कुठे पाहिली होती. तिच्या गळ्यात अश्रूंचा एक गोळा तयार होता आणि तो जो अत्यंत संतापला होता तिच्या डोळ्यातला ओलावा बघून त्याला अचानक त्याचा कठोरपणा जाणवला. त्याने तिच्या हातावरची पकड सैल केली आणि डोळ्यात कोमलता आणली. असं बोलत नको जाऊस इधा. मला त्रास होतो याचा. यावेळी आरुषने तिचे हात हळूवारपणे ओढले आणि तिला जवळ केलं. इधाने अश्रू रोखत काहीशा घाबरलेल्या डोळ्यांनी त्याचा चेहरा पहिला जिथे कठोरपणाची जागा मऊपणाने घेतली होती. आणि मी रात्री काहीही केलं नाही आहे. मी फक्त तुला लेटवायला आलो होतो तर तू माझा शर्ट पकडलास तेव्हा मला वाटलं की तू घाबरली असणार. मी फक्त त्यामुळेच तुझ्यासोबत होतो. आरुष म्हणाला. तो तिच्या चेहऱ्याचे प्रत्येक वैशिष्ट्य आपल्या हृदयात टिपत होता तर इधा गप्प राहून फक्त त्याच्याकडे पाहत होती.
तिचे दोन्ही हात अजूनही आरुषच्या मुठीत होते. प्लीज मला एक संधी तर दे. एकदा माझ्यावर विश्वास ठेव आणि बघ, तुझा मित्र कधीच तुझा विश्वास तोडणार नाही. मी सगळं सोडून दिलं आहे. तुझ्याशिवाय कोणाला जवळ आणण्याचा विचारही मी आता करणार नाही. मला माहित आहे की मी माझा पास्ट बदलू शकत नाही, पण माझ्या वर्तमान आणि भविष्यात तुला माझ्याकडून अशी कोणतीही तक्रार आढळणार नाही. मी वचन देतो. आरुषच्या स्वराबरोबरच त्याच्या डोळ्यात एक विचित्र विनंतीही होती. इधाने फक्त त्याच्याकडे पाहिलं. आणि तो सुद्धा तिला हाताशी धरून तिला जवळ घेऊन पाहत राहिला. आरुषने तिला जवळ ओढलं आणि कपाळावर ओठ ठेवले. दोघांनीही शांतपणे डोळे मिटले होते. एक प्रेमाच्या उत्कटतेने भरलेला आणि दुसरा विचित्र भावनेने. इधा त्याला हे करण्यापासून का रोखू शकला नाही. उलट तिला एक विचित्र अनुभूती येत होती ज्याला ती कोणतेही नाव देऊ शकली नाही. कारण ती ही भावना ओळखू शकत नव्हती. आरुषने तिच्या कपाळावरून ओठ काढून तिच्याकडे पाहिलं, जिने डोळे मिटले होते आणि छातीचा शर्ट मुठीत पकडला होता. ती त्याच्या मिठीत होती हे पाहून आरुष मनापासून हसला. रात्री सुद्धा अगदी असाच पकडलं होतं. आरुषने तिला हसतमुखाने सांगितलं तेव्हा इधाने लगेच डोळे उघडले आणि त्याच्याकडे नकळत पाहू लागली. आरुषने हसून त्याच्या शर्टकडे बोट दाखवलं तेव्हा इधा घाबरली आणि तिने शर्ट सोडला आणि लगेच त्याच्यापासून दूर झाली. हा तिचा चेहरा लाजेने थोडा गुलाबी झाला होता, जे आरुषने मोठ्या आवडीने पाहिलं आणि हसतच बेडवरून उठला. तर इधा अशीच बसून तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करू लागली, जे अजूनही अनियमितपणे धडधडत होते. आरुषने खाली वाकून शूज उचलले आणि दरवाजाकडे निघाला. मग त्याने थांबून इधाकडे पाहिलं, जी अजूनही तिथेच हरवलेली दिसत होती. ये चष्मिश. आरुषने तिला हाक मारल्यावर इधाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तू ब्लश करताना खूप छान दिसतेस. आरुष खोडकरपणे म्हणाला आणि मनापासून हसत बाहेर निघून गेला. तर इधाला तिचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त गरम होत असल्याचं जाणवलं. त्या रात्रीला बरेच दिवस उलटून गेले होते, पण त्याला इधा मात्र त्या रात्रीच्या आणि सकाळच्या सीन मध्येच अडकून होती. आणि जेव्हाही ती त्या क्षणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायची तेव्हा आरुषचे शब्द तिचा मार्ग अडवायचे आणि ती पुन्हा एकदा अडकायची. एकटं राहणं तितकं सोपं नसतं हे त्या रात्री तिला समजलं होतं. त्या रात्री आरुषच्या जागी दुसरं कोणी असतं तर. या विचाराने तिचं मन अस्वस्थ झालं. आणि मग आरुषचं येणं म्हणजे त्याला तिची काळजी होती. तिची काळजी वाटत होती. त्याला माहित होतं की ती घाबरली असावी. म्हणूनच तो तिच्याकडे आला. आणि फक्त त्या रात्रीच नाही, तर जेव्हा जेव्हा तिला मजबूत आधाराची गरज होती तेव्हा तो तिच्यासोबत होता. इधा आता खोलवर विचार करत होती आणि मग त्या रात्रीची जवळीक, तिच्या कपाळावरचा त्याच्या ओठांचा स्पर्श, त्याच्या शब्दांची ताकद आणि तिच्या डोळ्यातली चमक. इधाचं हृदय आता हळूहळू बदलत होतं. पण नंतर त्याच्या पास्टची आठवण आल्यावर ती मनाला रागवत गप्प करत होती. ती आरुषकडे सरकत होती आणि हे तिला बरोबर सुद्धा वाटतं होतं. या सगळ्यामुळे ती गोंधळून गेली. हे काही दिवस आरुष तिच्याकडे आला नव्हता. कदाचित त्यामुळेच तिला विचार करायला वेळ मिळाला होता. तर मिस्टर हरीश यांनी या दरम्यान 2-3 फेऱ्या मारल्या होत्या. तेही हळूहळू इधाला सत्य समजावून सांगत होते. आपल्या दोन्ही मुलांनी सेटल व्हावं अशी त्यांचीही इच्छा होती. दरम्यान इधाने 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या होत्या. कदाचित अशा प्रकारे तिचं लक्ष या बाजूने वळवलं जाईल, पण ना तिचं लक्ष जात होतं ना तिला जॉब मिळत होती. तिला खूप कंटाळा आला होता आणि या कंटाळ्यात तिचं मन म्हणत होतं की आरुषला एक संधी द्यावी. त्या दिवशी आरुषच्या ओरडण्याने अलिना बराच वेळ रडत राहिली. तिच्या कलिग्सनेच तिचं सांत्वन करून तिला शांत केलं. नंतर जेव्हा आरुषचा मूड सुधारला तेव्हा त्याला देखील समजले की कदाचित तो खूप कडक झाला होता, म्हणून त्याने तिला एक्सक्यूज केलं होतं, ज्यावर अलिनाचं मन आनंदाने भरून आलं आणि तिने पुन्हा एकदा आरुषच्या वागण्याला एका मर्यादेपर्यंत नेलं होतं. दिवसेंदिवस तिची आरुषबद्दलची आवड वाढत होती. आणि फक्त स्वारस्य नाही, तर तिच्या जवळ जाण्याची इच्छा बळकट झाली होती. आताही ती तिच्या सिस्टीममध्ये खराबी असल्याच्या बहाण्याने त्याचा लॅपी वापरण्यासाठी आरुषकडे आली होती. काम आवश्यक असल्याने आरुषने तिला परवानगीही दिली होती. ती आनंदाने आरुषची खुर्ची असलेल्या टेबलच्या बाजूला आली. अलिना फक्त खाली वाकून त्याचा लॅपी वापरू लागली. अशा प्रकारे ती आणि आरुष खूप जवळ आले होते. अत्यंत असंवेदनशील पद्धतीने आरुषने आपली खुर्ची थोडी एका बाजूला सरकवली होती. अलिना त्याच्या कृतीकडे उदासीनपणे पाहत होती. मिस अलिना, तुम्ही बसून सुद्धा करू शकता. तिला अडवणं आरुषला आवश्यक वाटलं, कारण यावेळी ती अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेत उभी होती. इट्स ओके सर.
फक्त काही मेल्स आहेत बस, मग झालं. अलिना लॅपीकडे लक्ष वळवत म्हणाली. आरुषने मान हलवली आणि त्याच्या फोनकडे पाहू लागला, ज्यावर इधाचे 2 मिस कॉल होते. आरुषला सुखद आश्चर्य वाटलं, कारण गेल्या काही दिवसांत इधाने पहिल्यांदाच फोन केला होता. तो फक्त हसला. जे अलिना सरळ होत असताना तिच्या लक्षात आलं होतं, तर आरुषचं पूर्ण लक्ष आता फोनवर होतं. त्याने फोन कानाला लावताच अलिनाचे संतापलेले पाय तिच्या उंच टाचांमध्ये वळले आणि ती किंचित आक्रोश करत थेट जमिनीवर पडली. आरुषने तिला बळजबरीने कमरेला धरलं होतं. हे एक अतिशय असभ्य कृत्य होतं, जे त्याला करण्यास भाग पाडलं गेलं. हा अलिनासाठीही हा अपघात होता, कारण तिने हे करण्याचा विचार केला नव्हता. आणि यावेळी अलिना सर्व काही विसरून फक्त आरुषकडे पाहत होती आणि अरुला पण या विचित्र अवस्थेचं थोडे आश्चर्य वाटलं आणि त्याच क्षणी कोणीतरी ठोठावलं आणि आत आलं. आरुष आणि अलिना दोघांनी अचानक त्या दाराकडे पाहिलं, जिथे इधा जागीच गोठून उभी होती. सॉरी. इधाने त्याला पाहिल्यावर ती लगेच सावधपणे मागे वळली. आरुषने लगेच अलिनाला मागे ढकलली. इधाचा गैरसमज होत असल्याचं त्याला समजलं. इधा नाही थांब. आरुष पटकन उठला आणि तिच्या दिशेने पावलं टाकली, पण इधा काहीच न बोलता पुढे गेली. इधा थांब आणि माझं ऐक. आरुष जवळ त्याच्याकडे धावला. त्या दिशेने संपूर्ण कर्मचारी वर्गही जमा झाला होता. मला काही ऐकायचं नाही आहे आरुष. सतत वेगात चालताना इधा म्हणाली. इधा ऐक माझं. तू जे पाहिलं ते खरं नव्हतं. तो फक्त एक अपघात होता. तिच्याबरोबर वेगाने चालणाऱ्या आरुषला पटकन तिला स्पष्टीकरण द्यायचं होतं, पण इधाने अडवणूक केली. मी खूप दिवसांपासून असे अपघात पाहते आरुष, आणि याच मला आश्चर्य वाटत नाही आहे. ना मी तुझ्यावर रागवले आहे. मला स्वतःवर राग येतोय की मला सगळं माहीत असूनही मी का तुझ्याशी बोलायला इथे आली. तू कधीच बदलू शकत नाहीस आरुष. कधीच नाही. इधा थांबली आणि बोटपणे बोलली आणि त्याच्यावर एक कटाक्ष टाकून ती पटकन तिथून निघून गेली. तर आरुषची इच्छा असूनही त्याला तिला रोखता आलं नाही. तो फक्त तिला खिन्नपणे जाताना पाहत होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते स्टोरी कळवा. परत एक गैरसमज झाला आहे त्यांच्यात. बघूया हा गैरसमज केव्हा निवळेल आणि सर्व काही नॉर्मल होईल. त्यासाठी तुम्ही वाचत राहा. तुझ्या साथीने.